केलंय सर. दीक्षित सर तुमचं रेकॉर्डिंग बंद करा आणि स्लाइड शो घ्या. हो चालेल. मॅडम करतात रेकॉर्डिंग. हो हो चालेल. एकच मिनिट, शेअर करताना ते ऍडव्हर्टाइज येते. 2च मिनिटं. स्क्रीन दिसते आता? आता दिसते ना स्क्रीन? हो दिसते. हो. आता मी अजून एकदा परत स्लाइड शो करतो, म्हणजे बघूया आपण दिसते की नाही. आता ही स्लाइड दिसते? हो दिसते. चालेल, मी घेतो आता. तर आपल्या जसं आपण आपलं उदाहरण बघितलं की शरीराला पण आपले अवयव असतात आणि त्या प्रत्येक अवयवाचं काही ना काहीतरी मुख्य कार्य असतं. तर तसंच आपण आता वनस्पतीच्या बाबतीत बघणार आहोत मुख्य अवयव आणि त्याचे कार्य. तर आता मुख्य अवयव म्हणण्यापेक्षा आता मुख्य भाग बघूया, त्याला म्हणूया. तर कोणते कोणते मुख्य भाग आहेत? तर इथे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. एक आहे मूळ, दुसरा आहे खोड, तिसरा आहे पाने, नंतर आहे फूल आणि फळ. मूळ, खोड, पाने, फूल, फळ या सर्व गोष्टींनी मिळून वनस्पती बनते. मग प्रत्येकाचं काही ना काहीतरी कार्य आहे. मग ते कार्य काय आहे ते आपण आता जाणून घेऊया. मुळाचं कार्य काय आहे? तर वनस्पतीला मातीत घट्ट धरणे किंवा घट्ट आधार देणे. तर हे मुख्य कार्य आहे. आणि दुसरं मुख्य कार्य काय आहे? तर मातीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे. बरोबर, हे मुख्य कार्य मुळाचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रकार कोणते कोणते आहेत मुळाचे? तर काही आपण म्हणतो बघा, सोट मूळ आहे किंवा जाड मूळ आहे, ओके, किंवा त्याला छोटी मुळे म्हणतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत मुळांचे. आता त्याच्या एक आपण इथे एक इमेज दिलेली आहेत. तर मुळांच्या प्रकारांचे कसे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांनी मूळ जे आहे ते झाडांना तयार होत असते. आता पुढचा प्रकार जो आहे तो खोड, बरोबर. आता या खोडाचं कार्य काय आहे? तर फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधार देण्याचं काम खोड करतं. मुळांनी शोषलेले पाणी किंवा पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम खोड करते. तर ते हे आहे खोडाचं कार्य. तर वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत खोडाची. वेगवेगळ्या प्रकारे त्याला संबोधलं जातं. काही ठिकाणी कांड असतं, बरोबर. मग ते कांड कसं ओळखायचं? खोडावर पान फुटतात ती जागा म्हणजे त्याला कांड म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर असतं पर्व. पर्व म्हणजे काय? दोन कांडामधील अंतर. आता तुम्हाला ऊस हा सगळ्यांना माहित आहे. तर ऊसाच्या तिथं अनेक कांडे असतात बघा. तर जेव्हा एक कांड संपल्यानंतर दुसरं कांड सुरू होतं, त्यावेळेस त्या दोन काट्यामधलं जे अंतर आहे त्याला पर्व म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर असते कळी किंवा मुकुल. पानाच्या मध्य असलेली वाढणारी छोटी रचना त्याला काय म्हटलेलं आहे? कळी. तर असे वेगवेगळे प्रकारचे खोड असतात, ते आपण इथे आता पाहिलेलं आहे. तर आतापर्यंत आपण खोड किंवा मूळ, बरोबर, मुळांचे प्रकार, त्यांचं कार्य हे पाहिलेलं आहे. तर ह्या दोन वनस्पतीचे जे दोन मुख्य भाग आहेत ते समजलं का सगळ्यांना?
हो सर. सांगूया जरा, समजलं असेल. हो समजलं. ओके. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. वनस्पतीचा तिसरा मुख्य भाग आहे पान. त्याचं कार्य काय आहे? प्रकाश संश्लेषण. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करणे. म्हणजे पानांचं मुख्य कार्य काय आहे? की अन्न तयार करणं. आणि दुसरं कार्य काय आहे? बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्सपिरेशन. पानांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकणे हे दुसरं महत्वाचं कार्य आहे. म्हणजे एक म्हणजे संपूर्ण झाडांसाठी किंवा वनस्पतीसाठी काय करणं गरजेचं आहे? अन्न तयार करणं गरजेचं आहे. तर त्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? फोटोसिंथेसिस. आणि दुसरा भाग आहे की पानांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकणे. म्हणजे जे अनावश्यक जे पाणी तयार झालेलं आहे त्याचं वाफेत रूपांतर करून बाहेर त्याचं बाहेर टाकणे. अशा पद्धतीने पानाचं कार्य आहे. पानाचे भाग कोणते कोणते आहेत? तर एक म्हणजे पानाचा पसरलेला हिरवा भाग, बरोबर. दुसरं काय आहे? पर्णवृत्त म्हणजे पानाला खोडाशी जोडणारा देठ, त्याला काय म्हटलेलं आहे? पर्णवृत्त. आणि मध्यशीर या पद्धतीने आपण पानाचे भाग समजू शकतो. आता हा झाला पानाचा भाग. पुढचा भाग समजून घेऊया आपण. सोपा भाग आहे तो फूल. वनस्पतीचा प्रजननाचा भाग म्हणजे फूल, बरोबर. त्याच्यामध्ये अनेक मुख्य भाग असतात. तर कोणते कोणते भाग आहेत? तर बाह्यदल पुंज, हिरवी दले, रंगीत पाकळ्या, पुकेसर, नरभाग आणि मादी भाग. म्हणजे स्त्री केसर आणि पुकेसर असे दोन प्रकारचे पण भाग असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं प्रजननाचा म्हणजे इतर वनस्पती तयार करण्याचा किंवा तर आपण पुढचा भाग समजून घेऊया. फळ. फळ कसे आहेत बघा. फळाचं रूपांतर क्षमा करा, फुलाचे रूपांतर फळात होते. ते बियांचे रक्षण करते. आणि ते बी कशा पद्धतीने आहे? बी मध्ये भ्रूण असतो ज्यातून नवीन वनस्पती तयार होते. आणि बी मध्ये अन्नसाठा सुद्धा असतो जो अंकुरण होईपर्यंत नवीन रोपाला पोषण देतो. अशा पद्धतीने फळ आणि बी यांचं कार्य असतं. तर हा एक भाग आपण इथे समजून घेतला. आणि सगळ्यात शेवटी आपण थोडस सारांश समजून घेऊया या वनस्पतीच्या 5 भागांचं. एक म्हणजे वनस्पती काय आहे? तर मूळ त्याचा सारांश आहे तो जीवसृष्टीचा आधार आहे. दुसरं काय आहे? मूळ व खोड. ते काय करतं? पूर्ण वनस्पतीला आधार देतं आणि वाहतूक केली जाते. वाहतूक म्हणजे काय? तर पाण्याचा वरपर्यंत प्रवाह पोहोचला जातो. आणि त्यानंतर पाणी काय करतात? तर अन्न तयार करतात. आणि फुलांचं काम काय आहे? तर प्रजननाचं काम करतात. तर अशा पद्धतीने आपण वनस्पतीची रचना आणि कार्य हे आपण भाग समजून घेतलेला आहे. कुणाला याविषयी काही प्रश्न असतील तर विचारू शकतो आपण. मम्मी पंप कुठे सायकलच्या हवाच्या? मला काय माहिती. एकच मिनिट. आवाज नाही रे.
हॅलो दीक्षित सर, हा सर, झाला लेसन ना? लेसन झाला. ओके ओके. कालचा एक लेसन